नमस्कार, SSP टेक्निकल ट्रेडरमध्ये आपले स्वागत आहे. तर आज आपण 2 फेब्रुवारी 2024 साठी ॲनालिसिस करत आहोत. चला आता माझ्या कॉम्प्युटर स्क्रीनवर तुम्ही ते पाहू शकता. कालच्या आपल्या प्रिडिक्शननुसार मार्केटने आज आपल्याला ह्या आपल्या सप्लाय झोनला ब्रेकआउट दिलेला आहे. इथून कॉल साईडला एंट्री बनलेली आहे, पाहू शकता तुम्ही. इथून इथपर्यंत एक 25-30 पॉईंटचं इथं टार्गेट आपल्याला भेटलेलं आहे. पाहू शकता इथे चांगल्या प्रकारे इथे मार्केट फ्लॅट ओपन झालं आणि इथूनच ह्या रेजिस्टन्सला ब्रेकआउट केलं आणि सरळ मार्केट वरच्या रेजिस्टन्स पर्यंत गेलेलं आहे. आज काय एवढं मार्केटमध्ये व्यवस्थित दिसत नाहीये मार्केट, कारण आज बजेट असल्यामुळे आणि बँक निफ्टीची एक्सपायरी पण असल्यामुळे जास्त मुवमेंट नाही झाली आज मार्केटमध्ये. कदाचित उद्या एक चांगली मुवमेंट येऊ शकते. चला तर मग आपण उद्यासाठी लेवल्स ड्रॉ करूया. यासाठी पहिले सर्व मी डिलीट करतो. 15 मिनिटाचा चार्ट सिलेक्ट करतोय. पाहू शकता तुम्ही इथे सेम कालचे जे आपले डिमांड सप्लाय झोन होते तेच कदाचित आपल्याला कंटिन्यू ठेवावे लागतील. आता मी ते डिलीट केले, पुन्हा ड्रॉ करूया. ही पहिली लेवल, सॉरी दुसरा सपोर्ट आपला हा एक रेजिस्टन्स. इथे एक पाहू शकता, इथे एक सप्लाय झोन आहे, तो पण ड्रॉ करूया. एक सप्लाय झोन ड्रॉ करूया. हे झालं आपले उद्यासाठी लेवल. तर तुम्ही पाहू शकता इथे आपली जी ही लेवल आहे 21,900ची जी लेवल आहे, त्याला बॅक साईडला तुम्ही जर बघितलं तर इथून एक चांगल्या प्रकारे एक सेलिंग आलेली आहे. पाहू शकता इथून मोठे मोठे कॅन्डल, जसं मार्केट ओपन झालं थोडंसं वर गेलं आणि जे मार्केट पडलंय खाली ते ऑलमोस्ट 300-400 पॉईंट मार्केट सरळ खाली आलेलं आहे. म्हणजे एवढा मोठा डाऊनफॉल मार्केटमध्ये आलेला आहे. त्याच्यामुळे आज मार्केट ह्याच लेवलला रिस्पेक्ट केलं मार्केटने आणि तिथून पुन्हा रिव्हर्स मार्केट खाली फिरलेलं आहे. हे बघा इथून पाहू शकता, आपला हाच मेन रेजिस्टन्स आहे. जोपर्यंत हा रेजिस्टन्स ब्रेक होत नाही तोपर्यंत वरच्या साईडला मार्केट मूव्ह करणार नाही. तर उद्या आपला व्ह्यू तर समजा ह्या रेजिस्टन्सच्या ब्रेकआउटला कॉल साईडला असेल किंवा ह्या सपोर्टच्या ब्रेकआउटला पुट साईडला असेल. आणि जर मार्केटमध्येच कुठे ओपन झालं तर या दोन रेंजच्याच ब्रेकआउटला आपल्याला एंट्री करायची. प्राइस ऍक्शन पण बनलेली आहे, ट्रेड लाईन पण एक, त्याच ट्रेड लाईनला मार्केट येऊन क्लोज झालेलं आहे. ह्या दोन लेवलच्या मध्ये तर एकतर आपला ह्या ब्रेकआउटला एंट्री असेल ट्रेड लाईनच्या,
एकतर नाहीतर ह्या रजिस्टरच्या ब्रेकआउटला. पाहू शकता कालचीच ट्रेड लाईन इथून कालच्याच ट्रेड लाईनला रिस्पेक्ट केलेलं आहे मार्केटने, आज तिथेच येऊन क्लोज झालेलं आहे. तर उद्या ही ट्रेड लाईन ब्रेक होईल तेव्हा आपल्याला पुट साईडला एंट्री करायची. तर हे होतं आपलं उद्यासाठी प्रिडिक्शन. माझा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.